पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार मंडळी, अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मंडळी, आज कार्तिक शुक्ल दशमी युक्त एकादशी म्हणजे स्मार्त एकादशी. तेव्हा पंढरपूरच्या ज्या मुख्य 4 वाऱ्या आहेत यामधील असणारी कार्तिकी वारी आणि या कार्तिकी वारीच्या आमचे सर्व वारकरी बंधू आणि विठ्ठल भक्त भाविकांना मनापासून हार्दिक खूप खूप शुभेच्छा. तेव्हा आजच्या चिंतनासाठी घेतलेला अभंग आपण वारीच्या संबंधाने विचार करणारा असा अभंग घेतलेला आहे. अभंग असा आहे. खेळ मांडियेला वाळवंटी गाई, नाचती वैष्णव भाई रे. क्रोधाभिमान केला पावटणी, एक एका लागतील पायी रे. नाचती आनंद कल्लोळ पवित्र गाणे नामावळी रे. कळी काळावरी घातली कास, एक एकाहून बळी रे. गोपीचंदन ओटी तुळशीच्या माळा, हार मिरविती गळा रे. टाळ मृदंग घाई पुष्पांचा वर्षाव, अनुपम्य सुख सोहळा रे. लुब्धली नादी लागली समाधी, मूढ जन नर नारी लोकारे. पंडित ज्ञानी योगी महानुभव, एकची सिद्ध साधकारे. वर्णाभिमान विसरली आती, एक एका लोटांगणी जाती रे. निर्मळ चित्ते झाली नवनीते, पाषाण पादर फुटती रे. होतो जय जयकार गरजत अंबर, मातले वैष्णव वीर रे. तुका म्हणे सोपी केली पाय वाट, तरावया भवसागर रे. नाचती आनंद कल्लोळ पवित्र गाणे नामावरी रे. कळी काळावरी घातली कास, एक एकाहून बळी रे. मंडळी, या अभंगामधून संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी वारीचं आणि वारीमध्ये होणारा वारकऱ्यांचा जो आनंद सोहळा आहे या आनंद सोहळ्याचं एका अनोख्या पद्धतीनं वर्णन केलेलं आहे. मंडळी, आज सगळ्या जवळजवळ दिंड्या सगळ्या भागातून पंढरीच्या 4 दिशांनी 8 दिशांनी आज पंढरीमध्ये दाखल झालेले आहेत आणि सर्व वारकरी सर्व संतांची मांदेआळी पंढरपुरामध्ये कार्तिकीचा हा आनंद सोहळा साजरा करण्याकरता अतिशय उत्सुक झालेली आहे. आणि तो आनंद सोहळा वारकरी वैष्णव कशा पद्धतीनं साजरा करतात त्याचं वर्णन महाराजांनी अभंगामध्ये केलेलं आहे. ते वर्णन करत असताना महाराजांनी खेळिया या रूपक प्रकाराचा वापर या अभंगामध्ये केलेला आहे. म्हणजे महाराजांच्या गाथ्यामध्ये जे अभंग आहे त्याच्यामध्ये खेळिया नावाचं प्रकरण आहे. त्या खेळिया प्रकरणातला अभंग आहे. म्हणजे हा जो वारकऱ्यांचा जो काही असणारा हा विधी आहे, वारीचा जो विधी आहे, याला तुकाराम महाराजांनी खेळाची उपमा दिलेली आहे. खेळ मांडी याला वाळवंटी गाई असं महाराज म्हणतात. वाळवंटामध्ये ह्या वारकऱ्यांनी खेळ मांडलेला आहे असं म्हटलेलं आहे. खेळ हा शब्द का वापरला, खेळाचा अर्थ काय आहे त्याचा जर विचार केला तर खेळामध्ये निर्भेळ आनंद प्राप्त होतो. नवे नवे निर्भेळ आणि शुद्ध आनंदाकरताच खेळ असावेत. मनुष्यानं किती जरी वैतागला, दमला, कंटाळा आला, श्रम झाला तर काही थोडेफार खेळ खेळले की त्या खेळामधून आनंद मिळतो. तसं या प्रपंचाचा सगळा त्रास सोसत असताना, जाच सोसत असताना, सगळं दुःख भोगत असताना काहीतरी आनंदाचे क्षण आपल्या वाट्याला यावेत म्हणून ही परमार्थाची साधना आहे. आणि याला खेळाची उपमा महाराजांनी अगदी बरोबर दिलेली आहे. कारण का तर खेळामध्ये निर्भेळ आणि स्वच्छ आनंद मिळतो. खेळामध्ये कोण कोणाचा शत्रू नसतो, कोण कोणाचं त्या ठिकाणी वैरत्व नसतं. निर्भेळ आनंद घ्यायचा असतो खेळामध्ये. परंतु अलीकडच्या काळामध्ये खेळाला सुद्धा व्यावसायिक रूप आलेलं आहे. त्यामुळं खेळामध्ये सुद्धा नको ते भ्रष्टाचार, गुंडगिरी हा सगळा प्रकार खेळामध्ये चाललेला आहे. तसंच काही प्रमाणात वारकरी संप्रदायामध्ये तो दोष निर्माण व्हायला लागलेला आहे. तो सगळा जर बाजूला ठेवला तर हा आनंद कसा आहे तुकाराम महाराजांनी अभंगामध्ये या खेळाच्या रूपकानं सांगितलेलं आहे. महाराज म्हणतात, खेळ मांडियेला वाळवंटी गाई, नाचती वैष्णव भाई रे. या वाळवंटामध्ये म्हणजे पंढरीच्या वाळवंटामध्ये त्या वैष्णवाने खेळ मांडलेला आहे. सगळी वैष्णव एकत्र आलेली आहेत आणि एकत्र आल्यानंतर खेळाचा आनंद घ्यायचा असतो म्हणून ह्या वैष्णवाने खेळ मांडलेला आहे.
नाचती वैष्णव भाई रे, हे सगळे भाऊभाव आहेत एकमेकांचे. खेळामध्ये प्रतिस्पर्धी जरी मनुष्य असला तरी बंधुभाव हा अंतःकरणामध्ये असायला पाहिजे. तो बंधुभाव असला तर त्या बंधुभावाचा आनंद खेळामध्ये मिळतो. म्हणून नाचती वैष्णव भाई रे. आणि हा खेळ कसा मांडला तर घाई रे. घाई या शब्दाचा अर्थ आहे जलद गतीनं, अतिशय उल्हासयुक्त अंतःकरणानं, अतिशय चापल्यानं अशा प्रकारचा खेळ मांडलेला आहे. आणि वैष्णव बंधू या खेळामध्ये मोठ्या आनंदानं नाचायला लागलेले आहेत. आणि नाचता नाचता काय करतात हे, क्रोध अभिमान केला पावटणी. अंतःकरणातले जे विकार आहेत षडविकार, त्या षडविकारामध्ये क्रोध अभिमान हे जे घातक असणारे विकार आहेत, वैरी आहेत, त्या सगळ्यांना पायाखाली तुडवून टाकलेला आहे याने. त्यांच्यावरती उभारून नाचतात हे. क्रोधाला अभिमानाला पायाखाली घातलेला आहे आणि त्याच्यावरती त्यांच्या उरावर हे नाचू लागलेले आहेत. आणि मग क्रोध आणि अभिमान अंतःकरणातला गेल्यामुळं एकमेकांच्या बद्दल आदरभाव निर्माण होतो, प्रेमभाव निर्माण होतो. आणि त्या प्रेमभावानं एक एका लागतील पायी रे. वारकऱ्यांचं वैशिष्ट्य आहे की एकमेकाच्या पाया पडतात, एकमेकाला कडकडून भेटतात, आलिंगन देतात. हे पंढरपूरशिवाय इतर कुठेही आपल्याला बघायला मिळणार नाही. तुम्ही बालाजीला जावा, जगन्नाथपुरीला जावा, रामेश्वरला जावा, काशीला, द्वारकेला, कुठेही जा, कोण कोणाचे पाया पडताना नाही आपल्याला बघायला मिळत. कारण तिथं अभिमान आणि ताठा असतो सगळीकडं. परंतु इथं पंढरीमध्ये महाराज म्हणतात, ओठा ओठी अभिमान जाया ऐसे स्थळ कोण, ते या पंढरीस घडे आणि खळा पाजर रोकडे. असा अभिमान विरहित होऊन हा वारकरी बंधू एकमेकांच्या पाया पडतो, एकमेकांच्या पायी लागतो. अशा पद्धतीनं हे खेळ खेळत खेळत काय करतात तर नाचती आनंद कल्लोळी पवित्र गाणे नामावळी रे. भगवंताच्या पवित्र असणाऱ्या रामकृष्ण आदी नामावळी गात गात हे वारकरी मंडळी सगळे आनंदानं नाचू लागलेले आहेत. एवढी ताकद आली यांच्यामध्ये, एवढं सामर्थ्य आलं या भगवत भक्तांच्या मध्ये की महाराज म्हणतात, कळी काळावरी घातली कास. धोत्राचा कासोटा घालून, दंड ठोकून, छड्डू मारून या कळी काळावरती भिडायलाही तयार झालेले आहे. जो कली आणि जो काळ, त्या कली आणि काळाचं प्राबल्य एवढं आहे की कोणालाही यांनी सोडलं नाही. सगळ्यांची माती करत चाललेला आहे कलिकाळ. परंतु या वारकऱ्यांनी कासोटा जो असा घातला, भक्कम कंबर बांधली, दंड ठोकला, छड्डू ठोकून, कळी काळावरी घातली कास, एक एकावनी बळी रे. एकापेक्षा एक बलवान आहेत, एकापेक्षा एक सामर्थ्यवान आहेत. कोणाला मागं ठेवावं आणि कोणाला पुढं करावं हे कळत नाही. अशी एकाहून एक बळी, असे सगळे वारकरी खेळ खेळू लागलेले आहेत. मग आता खेळ खेळत असताना त्यांनी परिधान काय केलेलं आहे अंगावरती, कारण खेळाचं काहीतरी एक युनिफॉर्म असतो, काहीतरी पोशाख असतो. तसा या खेळातला युनिफॉर्म पोशाख काय आहे तर महाराज म्हणतात की याच्यामध्ये गोपीचंदनाची उटी त्यांनी लावलेली आहे. हे या खेळाचं वैशिष्ट्य आहे. गोपीचंदन ओटी, तुळशीच्या माळा, तुळशीच्या माळा गळ्यामध्ये घातलेल्या आहेत. काही जण एक माळ घालतो तर काही जण 4-4 माळा घालतात. आवडीचा आनंदाचा प्रश्न आहे. आम्ही एकाला विचारलं की एक माळ घातली तरी म्हणे वारकरी होतोच आणि 4-4 10 माळा का घालताय. ते म्हणले, बायका कसं आनंदानं सोनं अंगावरती मिरवतात अभिमानानं, माझ्याकडे एवढं तोळ आहे, माझ्याकडे तेवढं तोळ आहे. एक जण तर असं म्हटला की माळा एवढ्या गळ्यात घालायच्या की मेल्यानंतर दुसरी लाकडं वापरायची गरजच पडली नाही पाहिजे, तुळशीमध्ये दहन झालं पाहिजे शरीराचं, एवढी गळ्यामध्ये घालायची. तर ज्याच्या त्याच्या आवडीचा आनंदाचा विषय आहे. पण महाराजांनी इथं माळा हा शब्द वापरला बहुवचनी. तुळशीच्या माळा आणि हार बिरविती गळा रे. त्यांचे हार करून गळ्यामध्ये घातलेले आहेत आणि हातामध्ये टाळ घेतलेले आहेत, पकवाज घेतलेला आहे, विणा घेतलेला आहे आणि मोठ्या जयघोषामध्ये टाळ, मृदंग, घाई, पुष्पांचा वर्षाव, एकमेकावरती फुलं उधळू लागलेली आहेत, पुष्पवृष्टी करतात. हेच पुष्पवृष्टी करतात असं नाही, तर यांचा आनंद बघून स्वर्गातले देव सुद्धा यांच्यावरती आकाशातून पुष्पवृष्टी करत असतात. अशा प्रकारचा हा सगळा सोहळा या वारकऱ्यांनी वाळवंटाच्या मध्ये त्या ठिकाणी मांडलेला आहे. असं या सोहळ्याचं वर्णन महाराज करतात. पुढे महाराज म्हणतात की याचा आनंद एवढा निर्माण झाला, एवढी तल्लीनता निर्माण झाली याच्यामध्ये की लुब्धली नादी लागली समाधी, मूढ जन नरणारी लोकारे.
महाराज म्हणतात या नादामध्ये लुब्ध झाले सगळे. जसं भगवान श्रीकृष्णाने वेणू वाजवल्यानंतर सगळे गायी वाघ आपलं वैरत्व विसरून एका ठिकाणी येत होते, सगळ्या गोपी कामधंदा विसरत होत्या, तसा या टाळ पकवाजाचा आवाज ऐकला, याचा ठेका ऐकला, याचं पाऊल ऐकलं वारकऱ्यांचं, की हा नाद जो निर्माण होतो त्या नादामध्ये लुब्ध झाले बाबा सगळे. नुसते लुब्ध झाले नाही तर समाधी सुखाचा अनुभव घेऊ लागले. समाधी अवस्था प्राप्त झाली सर्वांना. समाधी अवस्था म्हणजे अध्यात्मातली सगळ्यात शेवटची अवस्था आहे. परमात्मरूप होणं जीव, त्याला समाधी म्हणतात. ती अवस्था प्राप्त झाली. कुणाकुणाला? महाराज म्हणतात लुब्धली नादी लागली समाधी, मूढ जन नर नारी लोकारे. मूढांना सुद्धा म्हणजे मूर्ख जे होते त्यांना सुद्धा हे वारकऱ्यांचं भजन आवडतंय. जन म्हणजे सर्वसामान्य माणसं, नर पुरुष, नारी म्हणजे स्त्रिया, या सगळ्या लोकांना या भजनातला आनंद घेता येतो. भजन हे एकमेव साधन असं आहे की त्याला सुशिक्षित लागतोय, अशिक्षित लागत नाही असं नाही, अमुकच लागतो तमुक लागतो असं नाही. भजनाचा आनंद सगळ्यांना घेता येतो. म्हणून मूढ जन नर नारी लोकारे हे सामान्य झाले. आणि श्रेष्ठ कोण कोण? पंडित, ज्ञानी, योगी, महानुभव, सिद्ध, साधक, हे परमार्थातले एकापेक्षा एक असे श्रेष्ठ असणारे अधिकाराची माणसं. पण या सगळ्या लोकांना असं वाटायला लागलं की आपलं साधन जे आपण करतो ते बाजूला ठेवावं आणि हातामध्ये टाळ विना पकवाज घेऊन भजनच करत बसावं, भजनाचा आनंद घ्यावा. अशा प्रकारचा आनंद त्या सगळ्यांना वाटू लागला आणि सगळ्यांची समाधी त्या नादामध्ये लागलेली असं महाराज म्हणतात. आणि याच्यामुळे घडलं काय? जीवनामध्ये काय परिवर्तन झालं? तर वर्ण अभिमान विसरली याती. प्रत्येक जण आपला आपला वर्ण, म्हणजे 4 वर्ण आहेत आपल्यात, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, आणि जाती ह्या 18 पगड आहेत. तेव्हा प्रत्येक जण आपला वर्णही विसरला आणि जातीही विसरली. वर्ण अभिमान विसरली याती. लोकांना वर्ण अभिमान, जातीचा अभिमान फार मोठा असतो. विशेष करून उच्चवर्गीयांना तर वर्णाचा आणि जातीचा अभिमान खूप मोठा आहे. आम्ही श्रेष्ठ जातीचे आहोत, आम्ही श्रेष्ठ वर्णाचे आहोत, अशा प्रकारचा अभिमान, अशा प्रकारचा गर्व. महाराज म्हणतात वारकरी झाल्यानंतर ते सगळं विसरलं जातं. वर्ण अभिमान विसरली याती, एक एका लोटांगणी जाती रे. एकमेकाला सगळे लोटांगण घालू लागलेले आहेत, दंडवत घालतात एकमेकांच्या चरणावर. अशा प्रकारचं हे अंतःकरणामध्ये एक पवित्रता निर्माण झाली, उच्च कोटीचा आनंद निर्माण झाला. आणि महाराज म्हणतात निर्मळ चित्ते झाली नवनीते, पाषाणा पाजर फुटती रे. सगळ्यांची चित्त एवढी निर्मळ झाली, सगळ्यांचं अंतःकरण एवढं पवित्र झालं. निर्मळ चित्ते झाली नवनीते, लोण्यासारखं मऊ हृदय झालं. महाराज म्हणतात मृदू सबाह्य नवनीत, तैशे सज्जनाचे चित्त. लोण्यासारखं अंतःकरण मृदू मऊ झालं, कोमल झालं आणि पवित्र झालं. ही हृदयाला दिलेली उपमा आहे. माणसाचं हृदय कोमल असावं, निर्मळ असावं, पवित्र असावं, आणि त्या हृदयामध्ये मग कोणत्याही एका रसाचा पाझर फुटत असतो. भजनामध्ये कोणाला पाझर फुटतो, कोणाच्या डोळ्यात पाणी येतं, कुणाला अश्रुपात येतात, तर ज्याचं अंतःकरण कोमल आहे, जो मृदू हृदयाचा आहे, त्याला पाझर फुटतात. महाराज म्हणतात कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे, हृदयी प्रगटे रामरूप. अशी अवस्था त्या भक्ताची झाली पाहिजे. नाहीतर आम्ही रात्रभर भजन करतो पण काय त्याचा परिणाम अंतःकरणामध्ये रुजतच नाही, ते उपयोग नाही. निर्मळ चित्ते झाली नवनीते, पाषाणा पाझर फुटती रे. दगडाला सुद्धा पाझर फुटतात त्यांचं भजन ऐकताना, दगड सुद्धा ओलावतात. अशा प्रकारचा आनंद भजनामध्ये या वारकऱ्यांनी निर्माण केला, वारकरी संतांनी. एवढं याचं वैशिष्ट्य आहे. तुकाराम महाराज म्हणतात की या भजनाचा एवढा जय जयकार होतो, एवढा गजर होतो, एवढा नाद निनादतो. एकादशीला जर आपण आषाढी कार्तिकेला जर बघितलं तर अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर, अशी अवस्था होते. महाराज म्हणतात होतो जय जयकार गरजत अंबर. सगळं आकाशामध्ये प्रतिध्वनी निर्माण होतो त्या टाळ पकवाजाचा. म्हणजे खाली पृथ्वीवरती हे वाजवत असतात आणि वर आकाशामध्ये पुन्हा एकदा त्याचा ध्वनी निर्माण होतो. गरजत अंबर.
आकाशामध्ये सुद्धा त्याचा नाद गर्जना त्या नादाची होत असते. होतो जय जयकार गर्जता अंबर मातले वैष्णव वीर रे. महाराज म्हणतात हे मस्तीला आलेत, मस्तीला. माणसाला मस्ती जरूर असावी. कुणाला पैशाची मस्ती असते, कुणाला रूपाची मस्ती असते, कुणाला सत्तेची मस्ती असते, आणि त्या मस्तीमध्ये असा माणूस हत्तीसारखा डोलत चालत असतो. मस्तवान हत्ती म्हणतो ना आपण, तसा एखादा मनुष्य मस्तीमध्ये चालत असतो. तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला सुद्धा मस्ती आलेली आहे, पण कशाची? भगवत भक्तीची, भगवत प्रेमाची, भजनाची अशी मस्ती आलेली आहे की आम्ही आमच्या पुढं कोणी आला तरी आम्ही आता कोणाला जोकत नाही म्हणतात महाराज. मातले वैष्णव वीर रे, मस्तीला आलेले आहेत, मातलेले आहेत. अशा प्रकारच्या ह्या वैष्णवांचा असणारा हा सगळा आविर्भाव तुकाराम महाराज सांगतात. आणि शेवटी म्हणतात हे सगळं वैष्णवांनी केलं, हा खेळ मांडला, हा आनंद सोहळा निर्माण केला, या आषाढी कार्तिकीसारख्या वाऱ्या निर्माण केल्या, पंढरीला सगळ्यांनी एकत्र यायचं हे सगळं साधन निर्माण केलं. हे कारण काय, कशाकरता केलं? तर एकच कारण आहे. तुका म्हणे सोपी केली पायवाट, तरावया भवसागर रे. ज्या भवसागरामध्ये जीव हा घुटमाळ लागलेला आहे, बुडू लागलेला आहे, त्याला ऐलतीर पैलतीर काही सापडत नाही समुद्रामध्ये, अशा या बुडणाऱ्या जीवाला त्या समुद्रातून, भवसागरातून पैलतीराला जाण्याकरता ही सोपी पायवाट म्हणजे भक्तिरूपी, परमार्थरूपी, वारीरूपी, भजनरूपी ही सोपी पायवाट या भवसागरातून पैलतीराला जाण्याकरता भोळ्या बाबड्या सर्व लोकांच्यासाठी आमच्या संत महात्म्यांनी निर्माण केली. एवढी तुमच्या माझ्यावरती या संत महात्म्यांचे उपकार आहेत. तुकाराम महाराजांनी वारीचं आणि त्या वारीतल्या आनंदाचं अशा प्रकारे एका अनोख्या पद्धतीनं मंडळी या अभंगामध्ये वर्णन केलेलं आहे. वेळेच्या मर्यादेमध्ये जेवढं चिंतन करता आलं तेवढं करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. चिंतन आपल्याला कसं वाटलं ते जरूर कळवा. चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरांच्यापर्यंत याची माहिती जरूर द्या. तेव्हा भेटूया मंडळी पुढच्या भागामध्ये पुन्हा. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण हरी.